नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युको बँकबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपले क्वार्टरली नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे स्टँड अलोन नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण युको बँकचा ग्रॉस NPA आणि नेट NPA बघितला तर इथे गुड न्यूज आहे. तो म्हणजे या बँकचा ग्रॉस NPA म्हणा किंवा नेट NPA म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये कमी झाला आहे. आणि मित्रांनो, हा युको बँकसाठी खूप मोठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, एक्सपेन्सेससुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल, म्हणजे L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T's ग्रीन एनर्जी आर्म टू इस्टॅब्लिश इंडियाज लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट फॉर IOCL इन पानिपत. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडची ग्रीन एनर्जी सबसिडरी कंपनी L&T एनर्जी ग्रीन टेक लिमिटेड तयार आहे इंडियाचा लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा बिल्ड केला जाईल हरियाणामध्ये इंडियन ऑइलच्या पानिपत रिफायनरी येथे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट बिल्ड ओन ऑपरेट मॉडेलवर डेव्हलप केला जाईल. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट सप्लाय करेल 10,000 टन्स ग्रीन हायड्रोजन ॲन्युअली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला येणाऱ्या नेक्स्ट 25 वर्षासाठी. चला आता बोलूया मँगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचा जून क्वार्टरचा शेअर होल्डिंग पॅटर्न अपडेट झाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.63%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 6.47%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.89%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.93%. आणि मित्रांनो, ही कंपनी खूप न्यूजमध्ये आहे, कारण मित्रांनो, मँगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीमध्ये एका मोठ्या इन्व्हेस्टर ज्यांचे नाव आहे डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. पहिले डॉली खन्नाची या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 2.18% आणि आता त्यांनी वाढून केली आहे 3.33%. चला आता बोलूया SBI आणि LIC बद्दल. तर मित्रांनो, LIC इन्क्रीजेस SBI शेअर होल्डिंग टू 9.49%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे, LIC एक इन्शुरन्स कंपनी आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत LIC एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे जी खूप साऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते. आणि मित्रांनो, अशीच अपडेट इन्व्हेस्टमेंटला घेऊन येत आहे की LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने SBI
म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 0.28% हिस्सेदारी 5,000 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि मित्रांनो, या खरेदीच्या पहिले SBIमध्ये LICची होल्डिंग होती 9.21%. म्हणजे LIC जवळ SBIचे शेअर होते 81,60,59,869 इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, आता यांनी अजून 0.28% हिस्सेदारी 5,000 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर LICची SBIमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 9.49%. आणि आता LIC जवळ SBIचे टोटल शेअर झाले आहे 87,58,59,380 इक्विटी शेअर. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा लुक्स टू रेज ₹3,000 कोटी वाया QIP इन फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये या कंपनीच्या प्रमोटर्सने म्हणजे गव्हर्नमेंटने 3.24% हिस्सेदारी विकून QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या थ्रू 2,005 कोटी रुपये रेज केले होते. आणि मित्रांनो, आता गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे की इरिडामधली आपली 3.76% हिस्सेदारी अजून विकून QIPच्या थ्रू 3,000 कोटी रुपये रेज करण्याचा. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टायटन शेअर राईज पोस्ट 67% स्टेक ॲक्विजिशन इन UAE बेस दमास ज्वेलरी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडने घोषणा केली आहे की ही कंपनी UAE बेस कंपनी दमास ज्वेलरीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे 67% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, ही पूर्ण डील होणार आहे ऑल कॅशमध्ये. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन ही कंपनी कशासाठी करत आहे, तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड आपला बिझनेस इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेरसुद्धा वाढवण्यासाठी हे ॲक्विजिशन करत आहे. म्हणजे मित्रांनो, सरळ या अपडेटचा इम्पॅक्ट टायटन कंपनी लिमिटेडच्या बिझनेसवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स सेट टू लॉन्च ग्रीन एनर्जी गिगा फॅक्टरीज विद इन नेक्स्ट 6 क्वार्टर्स. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड क्लीन एनर्जी गिगा फॅक्टरीज जामनगरमध्ये लॉन्च करणार आहे विद इन 4 to 6 क्वार्टर, म्हणजे विद इन 1 ते 1.5 वर्षामध्ये. आणि मित्रांनो, ही युनिट प्रोड्यूस करेल सोलार पॅनल्स, बॅटरीज अँड इलेक्ट्रोलायझर्स. आणि मित्रांनो, यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची एनर्जी कॉस्ट कमीत कमी 25%ने कट होऊ शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.